वेलकम फ्रेंड्स टू माय यूट्यूब चॅनल मिस्ट्री ऑफ नॉलेज. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण नुकताच साजरा केलेला शिक्षक दिन 5 सप्टेंबरला. परंतु शिक्षकांचा हा प्रेमळ सहवास आपल्या आयुष्यात आपल्याला सदैव आठवत असतो. आज मी तुमच्या समोर शिक्षक विद्यार्थी ह्या अतूट नात्यावर आधारित एक मनमोहक आणि मी माझी स्वरचित कविता सादर करणारे. शिक्षक म्हणजे फक्त ज्ञान देणारे नाही, तर आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर आधार देणारे ते प्रेमळ मार्गदर्शक असतात. ही कविता त्या प्रेमळ संगतीला वंदन म्हणून मी समर्पित करते. चला तर मग कविता ऐकूया. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या ह्या नात्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? तुम्हाला काय वाटतं? नक्की कॉमेंटमध्ये सांगा. कवितेचं नाव आहे शिक्षकांच्या प्रेमळ संगती. आई वडिलांसारखे प्रेमळ जपणारे, ज्ञानाची अमूल शिदोरी हसत हसत देणारे, तुमच्या अक्षरांनी सजली पहिली पायरी आणि त्या उजेडातून फुलली स्वप्नांची नगरी. बघा, शिक्षक आपल्याला लहानपणापासून पहिली घडवतात ती अक्षर ओळख. त्याच अक्षर ओळखीतून आपल्याला नंतर आपल्या स्वप्नांची, इच्छांची जाणीव होते. आपल्याला काय करायचंय ह्याची जाणीव होते. काय चुकीचं, काय बरोबर ह्याही गोष्टींची जाणीव होते. म्हणून म्हटलंय, तुमच्या अक्षरांनी सजली पहिली पायरी आणि त्या उजेडातून फुलली आमच्या स्वप्नांची नगरी. तुमच्या विचारांनी फुलला, तुमच्या विचारांनी उमलला आमच्यातील आत्मविश्वासाचा झरा. आमचं भविष्यच तुमच्यामुळे झालं सुंदर आणि साकार. आज या शिक्षक दिनानिमित्त आपलं आपलं जे भविष्य झालंय ते आज त्यांच्यामुळे आहे. सो आज आपण जे त्यांना थँकफुल आहोत, आता शेवटच्या ओळीतून बघा ते तुम्हाला कळेल. त्यांच्यामुळे आपलं हे जीवन आहे ते इतकं सुंदर आणि साकार आता रूपाला आलंय. तर आता आपण शेवटच्या ओळीतून बघूया. जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुमचाच आधार सोबत राहतो. आयुष्यभराच्या ह्या नात्याला मनापासून वंदन अर्पतो. बघा, प्रत्येकालाच आपल्याला आपल्या शिक्षकांबद्दल ओढ असते. त्याच्यानंतर आपण त्यांच्याकडून खाल्लेले ओरडा, धपाटा, त्यांनी आपल्याला शाब्बासकी दिलेली असते ती आपल्याला आठवते. तसंच मला सांगा, ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरूच नका. पण जरूर तुमचा अभिप्राय कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सुंदर अधिक कविता पाहण्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्यामुळे चॅनलवरच्या नोटिफिकेशन बटनलाही प्रेस करायला विसरू नका. ही कविता तुम्हाला कशी वाटली? तुमच्या जीवनातील एखाद्या शिक्षकाबद्दल तुमचा अनुभव काय आहे? कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. कविता आवडल्या असल्यास जरूर शेअर करा. आणि अशाच सुंदर कविता पाहण्यासाठी चॅनलवर रोज बघत राहा. मी रोज तुमच्यासमोर वेगवेगळे कविता, स्तोत्र म्हणायला येणारच आहे. तुम्हाला सांगणार आहे त्याबद्दल. थँक यू.